नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोगॅन मराठी या चॅनलवरती. तर पुणे टू केरला कन्याकुमारीच्या पहिल्या एपिसोडमध्ये आज आपण पुण्यापासून बँगलोर हे रोड हे करणार आहे. त्याच्यानंतर बँगलोरमध्ये कुठंतरी स्टे पाहूया किंवा आपण टेंट तर घेतलाय. जर पेट्रोल पंप मोठा जर भेटला एखादा तर तिथे आपण हे करणार आहे. तुम्ही जर रोड ट्रिप प्लॅन करत असाल ना, तर आता आम्ही हा रोड डिसाईड केलेला आहे NH47, त्या रूटने आम्ही चाललोय. तर बऱ्याचपैकी ठिकाणी आहे ना काम चालू आहे, तर थोडंफार ट्रॅफिक आणि त्याच्यात शनिवारी निघलोय. तर त्याच्यामुळं पण सकाळी 7ला निघायचा प्लॅन होता. रात्री 10 पर्यंत बँगलोरला जायचा, पण ते पॉसिबल झालं नाही, थोडं लेट झालं. निघायला 11 वाजले. त्याच्यामुळे आता बँगलोरमध्ये मिडनाईटच पोहोचू आम्ही. एक 747 किलोमीटर आहे. वेळेच्या पुढं आता इथे कवठे ग्रामपंचायत म्हणून आहे, त्या ठिकाणी आम्ही पोहोचलोय आता. NH47 हायवे तसा चांगला आहे, पण मध्ये मध्ये रस्ते खराब येतं. तेवढं तुम्ही कन्सिडर करू शकता. बाकी याच्यामध्ये तुम्हाला टोटल आम्ही 7 पर्सन चाललेलो आहे, सगळे मित्र आहेत. तर टेंट पण आहे. 2-3 दिवस टेंट मध्ये स्टे करणार आहे. बाकीचे दिवस आम्ही हॉटेल जसं भेटेल तसं एलेपी, टेकडी, मुन्नार सगळं काही करायचं ठरलेलं आहे याच्यामध्ये. पहिले तर डायरेक्ट आम्ही मदुराई, तिथून कन्याकुमारी आणि मग वरती वरती त्रिवेंद्रम पासनं वरती हे केलेलं आहे, आमचा रूट डिसाईड केलेला आहे. तर या रोड ट्रिपच्या सिरीजसाठी आणि आपल्या ऑटोगन मोबाईल क्षेत्राच्या कोणत्याही माहितीसाठी तुम्ही आपल्या ऑटोगन मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवू शकता. बाकी आता याचं पूर्ण असं आहे की कमीत कमी बजेटमध्ये आपल्याला ही ट्रिप करायची आहे. त्याच्यामुळं शेवटचा जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय केलं पाहिजे, आमच्याकडनं काय चुका झाल्यात, तुम्ही काय ते अवॉइड केले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळणार आहे. तर पूर्ण रोड ट्रिप बघायला विसरू नका. तुम्ही जर सीएनजी गाडी घेऊन येत असाल ना, तर आता आम्ही जवळजवळ पुण्यातनं फिल केलं होतं नवले ब्रिज पासून. तर जवळजवळ एर्टिगा गाडी 180 किलोमीटर आली आणि राईट इथे पवार सीएनजी पंप तुम्हाला बघायला भेटेल कराडच्या पुढे. त्याच्या अलीकडे 1 किलोमीटर अजून एक पेट्रोल पंप आहे. पण तिथे सीएनजी शिल्लक नव्हता की मशीन खराब होती, असं काहीतरी झालं. पण पुढे लगेच 1 किलोमीटरवरती पवार सीएनजी पंप आहे. तिथे तुम्हाला कधी अवेलेबल भेटेल. त्या हिशोबाने तुम्ही हे करू शकता. तुमच्या गाडीची रेंज कशी आहे त्याच्याप्रमाणे. आता एर्टिगाचं 180 किलोमीटर चालली इथून पुढे. आणि रोडचा काय प्रॉब्लेम आहे, प्रत्येक ठिकाणी आहे ना ड्रायव्हर जे नाही त्याच्यामुळं खूप सारं काय होतं, ट्रकवाले हे ते. तर त्याचं पण तुम्ही हे करून येऊ शकता म्हणजे. बाकी आता रूट डायरेक्टली नॉन स्टॉपच जायचं चाललंय. रात्री 2:30-3 पर्यंत आपण बँगलोरमध्ये पोहोचू. मित्रांनो, आपण मुमीकट्टी म्हणून जे ठिकाण आहे त्याच्या अलीकडे थोडंसं थांबलोय. स्वागतचा पंप आहे, तिथं आपण सीएनजी फिल केला. प्रेशर थोडासाच बस भेटला, पण ठीक आहे. गाडीमध्ये सीएनजी शिल्लक नव्हता. तर आता इथून पुढे आमचं ट्राय असेल की थोडंसं लेट झालं निघायला, पण ठीक आहे. आपण बँगलोरमध्ये जाणार आहे तर जवळजवळ 3-4च्या आसपास जर बघायला भेटलं काही तर ठीक आहे, नाही तर तसंच डायरेक्टली आपण मदुराईकडे हे करणार आहे. आणि मध्ये जर एखादा असाच पंप भेटला तर तिथे आपला टेंट पण लावणार आहे. आपण टेंट घेऊन आलेलो आहे, 8 जणांसाठी टेंट आहे. बाकी सीएनजीचे रेट्स इथं जर पाहिले तर ₹95च्या याच्याने आहे, 94.50. पण पेट्रोलचा रेट बघितला तर ₹2 कमी आहे. आता आपण जो रोड घेतला होता ना, नवले ब्रिजपासनं पुणे बँगलोर हायवे पूर्ण, तर कोल्हापूरपर्यंत आणि कर्नाटक बॉर्डरपर्यंत आपल्याला खूप सारे डायव्हर्जन आणि रोडचे कामं चालू आहेत. त्याच्यामुळे ट्रॅफिक पण लावलं. दिवसा जर निघत असेल तर आमचा थोडासा निर्णय चुकला. शक्यतो ट्राय करायला पाहिजे होतं रात्री, कारण रात्री जेवढं निघेल तेवढं जास्त रन कव्हर होतं. बाकी इथून आता कर्नाटकचा रोड जो सुरू झालाय ना, इकडे जर पाहिलं तर पूर्ण रोड क्लीन आहे. म्हणजे अजिबात कसलं हे नाही. पूर्ण हायवे एकदम. आम्ही स्पीडली आलोय 100च्या याने स्पीडने क्रूज करत. तर आता थोडंसं कव्हर होतंय आणि ट्रॅफिक पण कमी आहे आणि रोड पण चांगले आहेत. बाकी पुढे बघूया. शिगाव म्हणून गाव आहे, तिथं हॉटेल शालीमारला आपण थांबलो होतो जेवण करायला. ॲव्हरेज क्वालिटी आहे आणि जर स्वच्छताचं म्हटलं तर नाहीये. पण आता पर्याय नव्हता, आम्हाला भूक लागली होती. आता वाजले जवळजवळ 11:45च्या आसपास. त्याच्यामुळे आम्ही टाइम जाईन निघून, त्याच्यामुळं इथे जेवण करून घेतले. आता नॉनस्टॉप आपण बँगलोरसाठी निघालेलो आहे. बघूया आपल्याला किती वेळ लागतोय. आता 11:45 झाले, तिथून 320 किलोमीटरच्या आसपास बाकी आहे. मित्रांनो, सरळ मुंबई बँगलोर हायवेने शिगाव पुढे सीएनजी पंप नाहीये. त्याच्यासाठी इकडे पीबी रोड म्हणून आहे, बायपास आहे. पुढे जाऊन त्यालाच रोड मिक्स होतं.
पण इथे तुम्हाला सीएनजी पंप बघायला भेटतो. AG&P पट्टम ड्रायव्हर हे असं सीएनजी आणि रेट पण खूप कमी आहे. जवळजवळ 87.50 रुपये रेट आहे. ऑनलाईन तुम्हाला इथे सीएनजी भेटेल. याच्यानंतर फक्त चित्रदुर्ग एक 115 किलोमीटरच्या आसपास पुढे पंप आहे, त्याच्यामुळे इथे तुम्ही टाकून जाऊ शकता. चेलागिरी टोल प्लाझा पासून पास केलंय आम्ही. त्याच्या आधी जवळजवळ 25-30 किलोमीटर जो रोड सुरू होतो ना, त्याच्यानंतर इतका भारी रोड आहे ना, म्हणजे हेच नाही, अजिबात खड्डे नाही, कुठं काय नाही, एकदम स्पीडली 100-120 ने गाडी चालू आहे. तर नॉनस्टॉप जर अशी चालली तर 289 किलोमीटर चेलागिरी टोल प्लाझा पासून आहे. जवळजवळ सगळे टोल प्लाझा नॅशनल हायवेचे आहेत, त्याच्यामुळे अॅन्युअल पास जर असेल ना तर एक्स्ट्रा तुमची कॉस्ट जाणार नाही. आणि रोड पण एवढा भारी आहे आता इथून पुढे. कोल्हापूरच्या पुढे एक ठिकाणी म्हणजे लागतो खराब, पण बाकी ठिकाणी आता इथून पुढे पाहूया आपण किती वेळ लागतोय आपल्याला. रोड मात्र एक नंबर आहे. रात्रीचे 1 वाजलेत आणि आम्ही जवळजवळ आहे ना चित्रदुर्गच्या अलीकडे 20 किलोमीटर आलो. इथे महानगर गॅसचा आहे ना सीएनजी पंप आहे आणि पेट्रोल पंप आहे HP चा. तर इथे जर पाहिलं ना तर रेट पण कमी आहे. 84.50 किलो पर सीएनजीचा रेट आहे. रेट पण कमी आहे आणि प्रेशर पण ठीक-ठाक आहे. म्हणजे बघूया आता किती बसतोय. ऑनलाईन सीएनजी पंप आहे. तर याच्या हिशोबाने आम्हाला आत्तापर्यंत कुठेच अडचण नाही आली. जवळ-जवळ सगळीकडे आम्ही आहे ना सीएनजी वरती आलेलो आहे. आत्तापर्यंत पेट्रोल कुठेही यूज नाही झालं. तर तुम्हाला जर यायचं असेल कन्याकुमारी किंवा मग बंगलोर वगैरे जायचं असेल ना, तर तुम्ही हा रूट नक्कीच डिसाईड करू शकता आणि अशा प्रकारचे सीएनजी पंप जर हे केले, तर तुम्हाला पेट्रोलची आवश्यकता लागणार नाही. त्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये कुठे-कुठे सीएनजी बिल केला हे पण लिहून देणार आहे. तर लक्षात ठेवा. आता आपल्याला 220 किलोमीटरच्या आसपास बंगलोर राहिलेलं आहे. ते 4 तास सांगतंय. तर 4 तासात आपण जाऊया आणि तिथून पुढे मग बाकीचा डिस्टन्स कव्हर करूया. मित्रांनो, 4 वाजता आम्ही ना डोबास पेठ म्हणून बंगलोरच्या अलीकडे 47 किलोमीटर आहे, इथं थांबलो होतो कारण झोप आली होती. झोप आल्यावर तुम्ही ट्राय करा पंपावर, तरी नाही जरी जमलं तरी आम्ही काय केलं, टेंट आणलंय सोबत. इथे जर पाहिलं तर टेंट लावला होता आणि गाडी इथे पार्क केली होती. इथे इंडियन ऑइलचं, भारत पेट्रोलियमचं पेट्रोल पंप आहे. चांगलं आहे, म्हणजे क्लीन टॉयलेट वगैरे सगळं आहे इथं बघायला भेटतं आणि भरपूर सुविधा पण आहेत. तर इथे आम्ही थांबलो होतो. आता 9 वाजलेत सकाळचे जवळ-जवळ. इथून आता आम्हाला डायरेक्ट बंगलोरमध्ये जर काही वाटलं बघण्यासारखं तर थांबणार नाही, तर आम्ही डायरेक्ट मदुराईसाठी निघणार आहेत. मग बघू आपल्याला मदुराईला किती वेळ लागतोय जायला. इथपर्यंत तर आम्हाला सीएनजीचा कसला प्रॉब्लेम आलेला नाही. पुढे जाऊन बघूया आपल्याला की प्रॉब्लेम येतोय की नाही. कारण एका ठिकाणी भेटला नव्हता, पण तो संपेपर्यंत तो भेटला होता. इथे बंगलोरच्या अलीकडे 20 किलोमीटर दानोजी पाल्या म्हणून आहे. तिथे जिओचा पंप आहे. त्याच्यावरती आता सीएनजी भरतोय आणि बंगलोर पहिले थोडंसं एक्सप्लोर करून बाहेरनच, कारण पुढे पण जायचंय लवकरच. तर मग डायरेक्ट मदुराईकडे जाणार आहे कुठेतरी जेवायला थांबून सिटीच्या बाहेर. बघूया पुढे काय होतंय. तर रात्री तर आम्ही टेंट लावला होता. तिथं बघितलंच असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. त्याच्या पुढे मग जाऊ अंघोळ वगैरे पंपावरच केल्या आणि आता निघलोय. तिथनं थोडाच वेळ झाला, एक अर्धा तास झालाय निघून फक्त. बघूया पुढे किती वेळ लागतोय आपल्याला. दुपारचे 1:30 वाजलेत आणि आम्ही आता बंगलोर पॅलेसला पोहोचलोय. इथे पार्किंग तर तुम्हाला फ्री बघायला भेटते. इथे कुठे पण तुम्ही पार्क करू शकता. पण पॅलेसमध्ये आहे ना, तुम्हाला एंट्री जर घ्यायची असेल ना, तर ₹300 पर पर्सन तिकीट आहे. आतमध्ये एवढं काही खास नाहीये. पण ठीक आहे, जर आलेत तर एकदा बघूनच जाऊ शकता आणि शेजारी तिथे गार्डन पण तुम्हाला बघायला भेटतं. गार्डन पण मस्त आहे आणि लोकं पण आज रविवार आहे तर जास्त आहेत, त्याच्यामुळे तुम्ही जर ऑड डेला येणार असाल, तर गर्दी तुम्हाला थोडीशी कमी बघायला भेटेल. आता आपलं पुढचं डेस्टिनेशन असणार आहे मदुराई. मदुराईमध्ये आपण संध्याकाळी 7:30-8 पर्यंत जर जेवण करायला थांबलो तो जाऊ शकतो. मग जर असेल तिथे काही तर ठीक आहे, नाही तर मग सकाळपर्यंत आपण एक कुठेतरी स्टे घेणार आणि कन्याकुमारीला जाणार, कारण कन्याकुमारी बीच आणि तिथून आपला फिरायचा खरा पॉइंट सुरू होतोय. म्हणजे आपले 11 आणि 12 हे 2 दिवस आहे ना पूर्ण ट्रॅव्हलमध्ये गेलेले आहेत. आत्तापर्यंत जवळ-जवळ 850 ते 900 किलोमीटर ड्राईव्ह केलेले आहे. म्हणजे कंटिन्यू फक्त पहाटे थोडंसं 5 वाजता आम्ही झोपलो होतो. त्याच्यानंतर 8 पर्यंत हे गेलं आणि त्याच्यानंतर अंघोळ वगैरे पंपावरच केली. टेंट वगैरे ओपन करायला क्लोज करून पूर्ण पॅकिंग वगैरे ठेवून द्यायला आम्हाला जवळ-जवळ निघायला एक 11 वाजले होते. त्याच्यामुळे टाईम पण त्याच्यात वेस्ट झाला खूप. पण बघूया आता इथे बाकी बंगलोरमध्ये फिरायला एवढं बंगलोर पॅलेस एक आहे. त्याच्यानंतर नंदी हिल्स म्हणून एक हे आहे.
आणि स्टेडियम वगैरे बघायचं असेल तर ते पण जवळच हे आहे. बाकी इथले रस्ते पण चांगले आहेत, एक नंबर आहेत आणि पब्लिक पण फॉलो करतं रूल. फक्त गर्दी खूप जास्त आहे आणि सिग्नलमुळे तुम्हाला जास्त वेळ यायला सिटीमध्ये ड्राईव्ह करायला टाइम लागू शकतो. एवढं तुम्ही लक्षात घेऊन चालायचंय. बेंगलोर सिटी एक्सप्लोर करता करता इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये आलो होतो. इथे उडुपी गार्डन म्हणून आहे ना रेस्टॉरंट आहे. प्युअर व्हेज आणि साऊथ इंडियन डिशेस जर पाहिजे असतील आणि क्वालिटी पण चांगली आहे. 85 रुपयाची ही थाळी आहे. इकडे मित्राने हे मागवले. बाकी 5 जणांनी तर थाळी मागवली. एका जण मसाला डोसा मागवला. क्वालिटी चांगली आहे. एमबीएस पण छान आहे. आणि सिटी पण तुम्हाला एक्सप्लोर करायला भेटते. फक्त येताना तुम्हाला टोल लागतो इथे 81 रुपीजचा काहीतरी, जे की सिटी मध्ये आतमध्ये यायला लागतो. आपण आहे ना सलेमच्या पुढे नमक्कल म्हणून ठिकाण आहे. तिथं आता हापच होती गाडी, पण ठीक आहे म्हटलं जिथं भेटतंय तिथं टाकून घ्यायचं, म्हणजे पुढे अडचण येत नाही. कुठेच आम्हाला आहे ना अशी लाईन वगैरे नाही लागली, कारण निघताना आम्ही फुल केलं ना त्यावेळेस जिथे लाईन असेल तिथे तर थांबलो नाही आणि संपलं तिथं भेटलं आम्हाला डायरेक्ट. म्हणजे कर्नाटक बँगलोर साईडला जर येण्याचं तुमचं जर कधी योग बनला गाडीच्या रोड ट्रिपने, तर अडचण खूप कमी, कारण खूप सारे पंप पण अवेलेबल होते. त्याच्यामुळे असं काही नाही. आता IRM चा पंप आहे इथं. रेट जर बघितला ना तर 89.95, 90 रुपये काही ठिकाणी, 94-95 रुपये पण रेट आहे. रेट व्हॅरी करतो याच्यानुसार. काही कर्नाटकच्या काही ठिकाणी आम्हाला एक 84-85 रुपये पण रेट होता, 88 पण होता, 95 पर्यंत पण गेला. आता इथून 190 किलोमीटरच्या आसपास आपलं मदुराई राहिलंय. तिथे आत्ता काही बघायला मला नाही वाटत, लेट होईल आपल्याला खूप. आता जेवण पण करायचंय आणि त्यानंतर कन्याकुमारीला सकाळी जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत तिथे टेंट टाकून जाऊया आणि सकाळी उठल्यानंतर मग हॉटेल घेऊन एक दिवस पूर्ण कन्याकुमारी बीच वगैरे आणि रामेश्वरम ते सगळं एक्सप्लोर आपण करणार आहोत. डे 1 आपला तिथून सुरू होणार आहे. हे आपलं सगळं जे आहे ना, आता 1,500 किलोमीटर सगळे ट्रॅव्हलिंग मध्ये गेलेत, पण आता जाताना आपण एक एक जे पॉईंट आपले सिलेक्ट केलेले आहेत ते घेणार आहेत. जसं की पहिले आपण कन्याकुमारी पासून स्टार्ट करतोय आणि त्याच्यानंतर मग पहिला कन्याकुमारी बीच, रामेश्वरम, त्याच्यानंतर त्रिवेंद्रम, वरती वरती केरला मधले जे स्पॉट आहेत अशा प्रकारे. श्रीवल्लकोट्टाई आणि मलकोट्टाईच्या मध्ये येत आम्ही आता. इथे कोकोचा पेट्रोल पंप आहे, भारत पेट्रोलियमचा. तर रात्री काय झालं, 11 वाजेपर्यंत आमचं जेवण वगैरे झालं होतं. नल्ल्या पल्ल्याला म्हणून काहीतरी गाव होतं. तिथून पुढं निघलो आम्ही, पण एक 4 पर्यंत ड्राईव्ह केली. त्याच्यानंतर आता 200 किलोमीटर बाकी आहे कन्याकुमारी. मदुराईचं तसं पण काय होणार नव्हतं, कारण आज जरी ते मदुराईत थांबलो असतो तर आम्हाला पुढे जाणं शक्य नव्हतं, म्हणजे संध्याकाळ झाली असती. तर आता आत्ता वाजले 9, 9:30च्या आसपास. तर 12:30 पर्यंत आम्ही नॉनस्टॉप जर गेलो तर कन्याकुमारीला जातो. तिथे एक रूम घेता येईल. 2 दिवस झाला आम्ही टेंट वरती स्टे करतो. इथे जर पाहिलं तर आमची बाकीची गँग आहे ना टेंट पॅक करून राहिली. आता इथे व्यवस्थित सोय वगैरे होती आणि इकडे आपण असा टेंट लावला होता रात्री. तर इथून निघूया आणि आता प्रॉपर आपलं फर्स्ट डे पासून सुरुवात होतोय, कारण 2 दिवस झाले आपण फक्त ड्राईव्ह करतोय. जवळजवळ 1200-1300 किलोमीटर फक्त ड्राईव्ह झालेली आहे आणि बँगलोरमध्येच फक्त एका ठिकाणी 1-2 ठिकाणी थांबलो होतो. तर इथून पुढे खरं एक रूम घेतल्यावरती निवांत झोप वगैरे होईल आणि त्यानंतर मग आपलं जे काय असेल, पहिले तर केरळ कन्याकुमारीचं एक ठिकाण 1 दिवस आणि त्याच्यानंतर मग वरती केरळचे 4-5 स्पॉट येतं ते आपण करणार येतं आणि मग वरती दिवस जर उरले, आपला प्लॅन जसा आहे त्याच्या हिशोबाने आपण हे करतोय. आणि टॉप कॅरियर पण मागवलं होतं, जेणेकरून आपल्याला जे 7 सीट आहेत ना ते उपयोगी करता येतील आणि डिक्की स्पेस पण खूप कमी आहे. तर तो युटिलाइज कसा कर, म्हणजे लगेच एवढं बसूच शकत नाही डिक्कीमध्ये 7 जणांचं. एक तर जायचं असेल तर 5 जण आणि लगेच मध्ये पॉसिबल होऊ शकतं. त्याच्यामुळे आम्ही हे जुगाड केले. बाकी तुम्हाला कसं वाटतं हे जुगाड, कमेंट करून नक्की सांगा. इथून पुढे आता आपलं देवायचं आणि इथे आपल्याला CNG पंप भेटला नव्हता रात्री, कुठे अवेलेबल नव्हता. जवळजवळ 10 किलोमीटर आपण पेट्रोलवरती चालवली आणि इथून पुढे पण 18 किलोमीटर पेट्रोलवरती. फर्स्ट टाइम पेट्रोलवरती चालली आहे गाडी 1200 किलोमीटरमध्ये. याच्या आधी कुठे लाईन पण नव्हती आणि CNG पंप पण अवेलेबल होते खूप, त्याच्यामुळे एवढी काही चिंता वाटली नाही. CNG पंप पण अवेलेबल आहेत खूप सारे. कन्याकुमारीला फायनली आपण पोहोचले. 15 किलोमीटरच्या आसपास राहिले. CNG आपला 2 किलोमीटर राहिले होते, संपला होता. तिथे भेटला अलीकडे एक पंप होता तिथे, तर 20 किलोमीटर आधी. तर तिथे CNG अवेलेबल नव्हता. असं काही काही गोष्टी येतात जेणेकरून आपल्याला CNG अवेलेबल नसलं. पंप तर आहेत पण CNG नसेल तर मग पेट्रोल टाकायची गरज पडते. तर 30 किलोमीटरच्या आसपास CNG आपल्याला लागला असेल, पेट्रोल लागला असेल. बाकी आता
इथे जर बघितलं तर सीएनजी टाकलंय, थंड पाणी पण भेटलं होतं. बाकीचे आपले मित्र इथे थांबलेले आहेत. आता आपलं प्लॅन आहे एक रूम बघायचा आणि त्याच्यानंतर मग सगळं प्रॉपर फ्रेश वगैरे व्हायचं. कन्याकुमारी बीच करूयात आणि रामेश्वरम टेम्पल वगैरे ते ब्रिज वगैरे आहे तिथं ते बघून आजचा स्टे इथेच करणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आपल्याला ट्राय करायचंय दुसऱ्या डेस्टिनेशनला केरलाकडे जाण्याचं निघण्याचा ट्राय करायचा. बाकी बघूया काय काय होतंय.